आपल्याला ADS कडून आलेला आहे कार प्ले डिव्हाइस, म्हणजे हे ॲक्च्युली बाईकसाठी आहे. सो मी माझ्या आता स्कूटरला लावणार आहे. याची अनबॉक्सिंग करूयाच. त्याआधी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या डिव्हाइसची कंप्लीट डिटेल मिळेल, म्हणजे याची अनबॉक्सिंग. हा पण माझ्या स्कूटरला मी स्वतः लावणार आहे, कुठलाही मेकॅनिक वगैरे कोणाचीही मदत न घेता. सो संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेलच. आणि हा खरंच खूपच व्हॅल्यू फॉर मनी आहे. एकदमच कमी किमतीत इतका भारी डिव्हाइस आहे. सो किंमतही कळेलच आता. सो बघत राहा व्हिडिओ. चला अनबॉक्सिंग स्टार्ट करूया. ओपन करूया. पहिलं फर्स्ट इम्प्रेशन कसं आहे बघूया. आणि ADS ब्रँड खरंच खूप चांगला आहे. मी ऑलरेडी यांचा डिव्हाइस वापरत होतो. खूप टॉप नॉच परफॉर्मन्स होता आणि आता अपग्रेड करतो आहे मी अनदर या ADSच्या डिव्हाइसबरोबर. चावीच्या मदतीने बॉक्स ओपन करूया. डॅड वू. तर हा आहे ADS रोवर मिनी. याची खासियत स्क्रीन रोटेटसुद्धा होते. म्हणजे आजकाल ते चायनीज गाड्यांमध्ये कशी स्क्रीन रोटेट होऊन स्ट्रेट पण होते, पोर्ट्रेट पण होते, तशी पोर्ट्रेट पण करू शकता तुम्ही आणि हॉरिझॉन्टल पण. सो तुम्हाला हवं तसं वापरता येतं आणि बरेच फीचर्स आहेत. चला बघूया एक एक. बाकी पॅकेजिंग तर खूप छान आहे आणि कॉम्पॅक्ट पण आहे, कारण हा तसाही यांचा ADS रोवर मिनी आहे. इथे लिहिल्याप्रमाणे हा वॉटरप्रूफ आहे. याच्यामध्ये वायफाय आहे, ब्ल्यूटूथ आहे, 1 इयर वॉरंटी, 5 इंच IPS टचस्क्रीन, ऑल विनर F133. मला माहीत नाही हे काय, मदरबोर्ड और समथिंग काहीतरी असावं. या ADSच्या रोवर मिनीमध्ये काय काय येतं चला चेक करूया आपण. इनसाइड द बॉक्स इथे लिहिलं आहे एक स्क्रीन ऑबियस, अँटी थेफ्ट की, म्हणजे यांची की जी आहे ती फक्त याच डिव्हाइसला लागणार, दुसऱ्या डिव्हाइसला लागणार नाही. अँटी थेफ्ट माउंट मिळणार आहे, पॉवर बॉक्स केबल मिळणार आहे, ब्रॅकेट मिळणार आहे, हार्डवेअर किट आणि मॅन्युअल. बाकी याच्या वॉरंटी ॲक्टिवेशनसाठी इथे एक बारकोड पण दिला यांनी आणि बरीचशी डिटेल आहे त्यांची. इथे प्राइसिंग तरी 9,999, म्हणजे 10,000 यांनी इथे टाईप केली आहे. पण तुम्हाला हा डिव्हाइस 6,500ला मिळणार आहे. आता त्यांची हा डिव्हाइस जस्ट त्यांनी लॉन्च केला आहे, त्यामुळे ऑफर चालू आहे. सो तुम्हाला हा डिव्हाइस फक्त आणि फक्त 6,500 रुपयात हा ADS रोवर मिनी डिव्हाइस मिळणार आहे. इथे रिथवीला धीर नाही आहे. माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट रिथवीला आहे. कर ओपन रिथवी. डॅश. हो काही नाही आहे इथे, याच्या आत असेल. इथे हे किचन टाईप मिळालं आहे काहीतरी. ADS स्मार्ट स्टोअर यांची ऑफिशियल वेबसाईट. बाकी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, सो तुम्ही लिंकवर जाऊन हे डिव्हाइस बाय करू शकता. एक किचन आहे इथे. इथे युजर मॅन्युअल आहे. जसं आपण अभ्यास केला नाही कधी तसं हे पण वाचणार नाही. आणि फायनली डिव्हाइस. ॲक्च्युली उलट आहे. हां, सो हा ADSचा डिव्हाइस आहे. दिसायला खूपच छान दिसतो आहे, मस्त. आणि यांचा इथे खाली यांचा लोगोसुद्धा आहे. बॅक एकदम म्हणजे स्लीक आहे तसा तर, कारण माझ्याकडे आधी यांचा जो डिव्हाइस होता तो खूप जाड होता. हा खूपच स्लीक आहे. आणि बाकी तर ॲज सच असं काही पोर्ट नाही आहे. एक याच्याबरोबर केबल कनेक्शन आहे, बाकी तर काही नाही आहे. इथे आहे माउंट आणि इथे की आहे याची आणि केबल, म्हणजे या डिव्हाइसपासून जे इलेक्ट्रिक कनेक्शन होणार आहे तिथपर्यंत. बाकी या डिव्हाइसमुळे आपल्या गाडीच्या इन्शुरन्सला वगैरे काही धोका नाहीत, कारण आपण कुठेही बायपास कट वगैरे काही करणार नाही आहेत. आता प्रोसेस तर तुम्हाला कळेलच. आणि एक छोटासा स्क्रूड्रायव्हर. बाय द वे याचा स्क्रॅच गार्ड तुम्ही यांच्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता. मी घेतला नाही आहे. आणि मेन गोष्ट इथे मागे लिहिलं आहे वॉर्निंग, नो हाय प्रेशर फ्लशिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी वगैरे धुता तेव्हा जोरजोरात जो आपला पाण्याचा प्रेशर असतो त्याने धुवू नका. बाकी रेन वगैरेमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही या डिव्हाइसला. मी ऑलरेडी वापरला आहे. माझी कोकण रोड ट्रिप तुम्ही बघितली नसेल, मी
मी माझ्या स्कूटरने कोकण रोड ट्रिप केलेली तेव्हा पण यांचाच एक वेगळा डिव्हाइस होता, सो त्यालाही काही झालं नाही. पूर्ण वॉटर टेस्टिंग झालेली आहे आणि आता हा परत यांचा नवीनवाला ॲडव्हान्स डिव्हाइस. हा हँडल बार मी आधीच मागवलेला ऑनलाईन, ॲमेझॉन की फ्लिपकार्ट कुठून तरी मागवलेला. सो बरोबर इथे फिट झाला आहे, कारण माझ्याकडे स्कूटर आहे. जर तुमच्याकडे बाईक असेल तर रॉड असतोच. ही जी यांची की आहे फक्त हीच या डिव्हाइसला लागू शकते, बाकी काही नाही लागत. सो ही की सांभाळून ठेवावी लागेल. हा इथे असं आपण माउंट करूया आणि याच्यावरती हा लावून आपण याच्यावर नंतर डिव्हाइस लावू शकतो. मी थोडं खालच्या साईडला लावतो आहे, म्हणजे आपण असंही प्लेस करू शकतो, पण मला माझ्या बॉडीच्या जवळ नको आहे हे, त्यामुळे मी असं खालून लावतो आहे. आणि आता नट टाईट करूया. हा बॉसचा युनिव्हर्सल डिव्हाइस आहे. याच्यात बऱ्याचशा एलन कीज वगैरे, स्क्रूड्रायव्हर, स्टार वगैरे सगळंच आहे याच्यामध्ये. स्टार, मायनस, बऱ्याचशा एलन कीज वगैरे. सो तुम्हाला हा सुद्धा हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. शिवाय पाने वगैरेसुद्धा आहेत. मी हा मल्टीपर्पज डिव्हाइस वापरतो आहे याच्यासाठी, याला टाईट करायला. थोडा त्रास होतो या डिव्हाइसने टाईट करायला, पण ठीक आहे. म्हणजे हा बॉसचा डिव्हाइस. यांचं तर बरोबर आहे, 10चा पानं असता माझ्याकडे आता अजून क्विक झालं असतं. इथे ही अशी केबल आहे आणि इथे हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. सो ही जी ब्लॅकवाली तार आहे ही जाणार आपल्या बॅटरीच्या निगेटिव्हमध्ये आणि ही वाली तार जाणार इथे. माझ्याकडे हा प्लग आहे, याच्या इथे खाली जाणार. सो हे कसं फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला मेकॅनिकलाच जाऊन विचारावं लागेल, हे थोडं ट्रिकी आहे. इथे या रेड वायरने इथे त्याला पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय दिला आणि इथे ब्लॅक वायरने बॅटरीला निगेटिव्हला कनेक्ट केलं. आणि जी एक्सेस वायर राहिलेली इथे हे असं बॅटरी अडकवायचं होतं, त्याच्यात ही वायर टाकून गेली. आणि बर्गमॅनचं एक चांगलं, इथे चावीच्या वरती गॅप होती, इथून ही केबल टाकली आणि इथून बाहेर काढली आतमधून. आणि बाय द वे ती केबल इथे थोडीशी गुंडाळली मी, कारण काही प्रॉब्लेम नको यायला, आणि इथे प्लग इन केली. आणि आपलं आता कनेक्शन तर झालेलं आहे. आणि हा यांचा या चावीनेच अनलॉक आणि लॉक होणारा हा लॉक. सो याच्याने हा आता पूर्ण टाईट झाला आहे. इथून थोडं लूज आहे, मला 10चा पाना लागेल. सो ते मी आता गॅरेजमध्ये जाऊन करून घेतो. आणि हे तर आपलं टाईट झालं आहे. आता हे बघा, हे गोल गोल फिरतं आहे, पण हे लूज नाही होणार. त्यासाठी फक्त चावी लागणार, ही कंपल्सरी चावी गरजेची. आपला या डिव्हाइसचा सेटअप करून झालेला आहे. इथे ही जी फायनल केबल कनेक्ट करायची होती ती पण केली. आणि हा पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. आत्ता पण मी पावसात जाऊन आलो आहे, बूट नाही केलं आहे. आता तुम्हाला दाखवतो फर्स्ट टाईम कनेक्ट करून. सो चला ऑन करूया आता आपण डिस्प्ले. आणि चावी ऑन केल्यानंतर आत्ता फायनली ऑन झाला आहे. ADS एकदम क्विक आहे, म्हणजे ऑन पहिल्यांदा फर्स्ट बूटला वेळ लावतो, पण झाल्यानंतर खूप फ्लुएंट आहे सगळं. हे बघा, फुल फ्लुएंट आहे एकदम. आणि आता फर्स्ट टाईम कनेक्ट करूया. सो माझ्याकडे ॲपलचा फोन आहे, त्यामुळे ॲपल कारप्ले. तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असेल तर अँड्रॉईड ऑटो. सो ॲपल कारप्लेला हे केलं आणि तिथे लिहून आलं आहे कार BT आणि ते नाव आलं आहे. सो त्या नावाला आपल्याला पहिले ब्लूटूथने कनेक्ट करायचं आहे. सो इथे सर्च करतो आत्ता मी ब्लूटूथमध्ये, सेम नाव आलं आहे आणि मी कनेक्ट केलं आता याला. आणि आता ॲपल कारप्ले आपला इथे चालू होईल. सो इथे पासवर्ड आला आहे, सेम पेरिंग. आणि आता फायनली डिव्हाइस कनेक्ट झाला आहे आपला. हे बघा ना कसलं फ्लुएंट आहे, फुल फ्लुएंट आहे हे. आणि
आता आपण मॅप लावूया आणि मी घराचा मॅप स्टार्ट करतो आणि बूम, क्विक मॅप चालू झाला. बाय द वे गुगल मॅपमध्ये आपल्याला बाईकचा रूट नाही दिसत, त्यासाठी तुम्ही मॅपल वापरा. म्हणजे आपला मॅप माय इंडिया हा वाला मॅप वापरा. त्यामध्ये तुम्हाला बाईकचा रूटचा पण ऑप्शन मिळतो आणि टेम्पो वगैरे पण असतात, म्हणजे इन केस तुम्हाला लागणार असेल तर. बाकी इथे या ॲपमध्ये आणखीन एक फीचर आलं आहे झोमॅटोचा. सो तुम्ही गाडीतून जाता जाता इथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता, जे तुमच्या घरी डिलिव्हर होईल. सो क्रेझी. सो चला आता राईड इम्प्रेशन बघूया याचा. हा डिव्हाइस एकदम वर्थ इट आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे. फक्त 6,500 रुपयात. मी तुम्हाला या डिव्हाइसची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, सो तुम्ही त्याच्यावर जाऊन बाय करू शकता. सो चलो भेटूयात आता असंच एखाद्या नेक्स्ट भन्नाट व्लॉगमध्ये.